विशाला, प्रेरणा, प्रमोद, अभिषेक, विशाखा, विशा, गुड मॉर्निंग. 10 मिनिट उशीर झाला नाही का? थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता बरं का, त्यामुळे 10 मिनिट उशीर झाला आहे. नाहीतर आपलं लेक्चर बरोबर वेळेवरच सुरू होत असतं. राईट. रोहित, निकिता, व्हेरी गुड मॉर्निंग. प्रॉब्लेम ऑन ट्रेन संपवून देते आपण, ठीक ना. आज बोट अँड स्ट्रीमला येऊया. बोट अँड स्ट्रीम. चला, तुम्ही घेणारे आहेत का? तुला आलेले असतील तर मार्क करा. मार्केट अटेंडन्स मार्क करा. चला, कल्पना, गुड मॉर्निंग कल्पना. आज बोलणे आपल्याला बोट अँड स्ट्रीम. बोट्स 1 2 3 4 5 6 7 क्वेश्चन 8 9 10 ओनली 10 क्वेश्चन्स. फटाफट आज संपूर्ण घेऊया. अश्विनी, श्वेता, रसिका, व्हेरी गुड मॉर्निंग. फटाफट संपूर्ण घेऊया. बट बोट अँड स्ट्रीम सुरू करण्याच्या पूर्वी ॲज युजल जसं आपण प्रत्येक टॉपिकचे कॉन्सेप्ट बघत असतो, याचा पण एक सिम्पली कॉन्सेप्ट बघून घेऊया. साधे सोपे प्रश्न असतात बरं का. बी शुअर सहज मार्क देऊन जातो तुम्हाला. काहीही कॉम्प्लिकेशन्स नाही. फक्त काही विद्यार्थ्यांना हा कॉम्प्लिकेटेड टॉपिक यासाठी वाटतो कारण या टॉपिकचे टर्म्स जे आहेत, डाऊन स्ट्रीम, अपस्ट्रीम, स्पीड इन स्टील वॉटर, और स्पीड ऑफ रिव्हर, करंट और स्ट्रीम, असे काही शब्द असतात. त्याच्यामुळे हा कॉम्प्लिकेटेड वाटतो. बट आहे मात्र अगदी साधा सोपा. जर तुम्हाला कॉन्सेप्ट समजला त्या कॉन्सेप्टच्या बाहेर एकही क्वेश्चन पडत नाही. सर्वांचा इच अँड एव्हरी क्वेश्चन त्या कॉन्सेप्टमध्ये सॉल्व. राईट. चला, आले रे सर्व. चला, आपण कॉन्सेप्ट बघून घेऊया आधी की बोट अँड स्ट्रीम काय असतो आणि त्यानुसारच आपण सर्व डील करूया. बोट अँड स्ट्रीमचे जे क्वेश्चन्स असतात स्पेशली रिव्हर जी असतात ना, वाहती नदी, त्याच्यावर डिपेंड असतात. की समजा मी एक लेक घेतो आहे. लेक म्हणजे एक स्ट्रेट तलाव बघितला असेलच तुम्ही, राईट ना. तलाव, त्याचं पाणी वाहतं नसतं, म्हणजे त्याला स्ट्रीम नसतं किंवा त्याला स्पीड नसतं त्याच्या पाण्याला. हा स्ट्रेट असतो, म्हणजे स्ट्रेट. आणि त्या तलावामध्ये समजा एखादी बोट, समजा बोट आहे, ड्रॉइंग बरोबर नाही आहे बट कन्सिडर करून घ्या की ही बोट आहे. आपल्या ड्रॉइंग व्यवस्थित नाही बट ही बोट आहे. आणि या बोटची स्पीड समजा 10 किलोमीटर/h असेल. 10 किलोमीटर/h. तर हा तर लेक आहे, तलाव आहे. याच्या तलावाचं जे पाणी असतं त्याला स्पीड नसतं. तर 10 किलोमीटर/h या बोटची ॲव्हरेज स्पीड आहे. तर ती एका तासामध्ये 1 hourमध्ये 10 किलोमीटरच ती ट्रॅव्हल करेल, कारण त्याची ॲव्हरेज स्पीड असेल 10 किलोमीटर. 2 hours असतील तर 10 + 10 दॅट इज 20 किलोमीटर जाईल. 10 hours असतील तर 100 किलोमीटर जाईल. कारण या लेकमध्ये किंवा तलावामध्ये त्या पाण्याला स्पीड नसते, त्याला स्पीड नसते. बट जर एखादी नदी असेल किंवा रिव्हर असेल तर त्या रिव्हरला नेहमी एक स्लोप असतो. स्लोप का असतो? कारण त्याचं पाणी जे असतं त्या पाण्याला काहीतरी स्पीड असतं, ते धावतं पाणी असतं, राईट. आणि समजा हीच बोट त्याची काढली होती, असं काहीतरी काढलं होतं. हीच बोट रिव्हर होतं. हीच बोट जर मी इथे ठेवली, त्याची 10 किलोमीटर/h स्पीड, 10 किलोमीटर/h स्पीड. तर ही तर ॲव्हरेज स्पीड आहे बोटची ॲव्हरेज स्पीड आहे. बट बोटची ॲव्हरेज स्पीड तर आहे, ॲज वेल ॲज त्या पाण्याला तो काहीतरी गती आहे, त्याला स्पीड आहे. मीन्स त्याला म्हणतात स्पीड ऑफ स्ट्रीम किंवा कधी स्पीड ऑफ करंट और स्पीड ऑफ रिव्हर, काही पण वापरण्यात येतं. हा जो बोर्ड दिला आहे दॅट इज स्पीड इन स्टील वॉटर मीन्स या लेकचं वॉटर पाणी जे आहे ते स्टील असतं. तर स्पीड इन स्टील वॉटर, ती स्पीड इन स्टील वॉटरची बोट मी इथे ठेवली या रिव्हरमध्ये आणि याची ॲव्हरेज स्पीड आहे 10 किलोमीटर/h. आणि हा जे रिव्हर आहे किंवा पाणी आहे, जे वाहतं पाणी आहे, त्याची स्पीड समजा मी 2 किलोमीटर/h ठेवली. की या पाण्याला पण काहीतरी स्पीड असेलच, पर्टिक्युलर काहीतरी स्पीडनेस ते ट्रॅव्हल करत असेल पाणी. ही ठेवली आहे. आता हीच बोट इथे ठेवली आहे, ज्याची स्पीड
स्पीड आहे 10 किलोमीटर पर आवर ॲव्हरेज स्पीड, आणि तो जर पाण्याच्या किंवा प्रवाहाच्या दिशेने जर इकडे ट्रॅव्हल करत असेल दॅट इज डाऊन स्ट्रीम, याला म्हणतात डाऊन स्ट्रीम, याला म्हणतात डाऊन स्ट्रीम. तर तो किती ट्रॅव्हलिंग करेल की 10 किलोमीटर जाईल म्हणजे जाईलच, डेफिनेटली जाईल. प्लस हा जो 2 किलोमीटरचा हा जो करंट आहे किंवा रिव्हर किंवा स्ट्रीमची जी स्पीड आहे, हा 2 किलोमीटर एक्स्ट्रा त्याला हेल्प करेल जाण्यासाठी. तर 10 प्लस 2 दॅट इज 12 किलोमीटर तो जाईल. 10 प्लस 2 दॅट इज 12 किलोमीटर पर आवर ही त्याची स्पीड होईल. केव्हा? डाऊनस्ट्रीम मीन्स प्रवाहाच्या दिशेने जर तो जात असेल तर. बट हेच होतं उलट की त्याला अपस्ट्रीम जायचं असेल. अपस्ट्रीम मीन्स प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला, मीन्स इकडून इकडे ट्रॅव्हलिंग करायचे, दॅट इज अपस्ट्रीम. त्याला अपस्ट्रीमला जर जायचं असेल तर त्याची ॲव्हरेज स्पीड आहे 10 किलोमीटर पर आवर, मीन्स तो आता इकडून उलट दिशेला जातो. अपस्ट्रीम मीन्स गुड मॉर्निंग आरती, अश्विनी, उलट दिशेला जातो. त्याची ॲव्हरेज स्पीड तर आहे 10 किलोमीटर पर आवर. तर ती बोट तर 10 किलोमीटर त्याच्या ॲव्हरेज स्पीडने ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न करेल, बट तो अपस्ट्रीमला जातो आहे. तर हे जे वाहतं पाणी आहे किंवा स्पीड ऑफ स्ट्रीम जी आहे ती तर या डिरेक्शनला आहे. जर तो या डिरेक्शनला जात असेल तर हा 2 किलोमीटर पर आवरची स्ट्रीम त्याला अडथळा तयार करेल. राईट? मीन्स तो 10 किलोमीटर जाऊ शकणार नाही, तर तो होईल 10 मायनस हा 2 किलोमीटरचा त्याला डिस्टर्ब करेल. 10 मायनस 2 इक्वल टू 8 किलोमीटर पर आवर. ही कोणती स्पीड होईल त्याची? अपस्ट्रीमची. राईट? लहान असताना सायकल चालवली असालच तुम्ही, डेफिनेटली सर्वांनी चालवली असालच, मी पण चालवली. आणि प्रत्येकाची सायकल चालवण्याची एक पर्टिक्युलर ॲव्हरेज स्पीड असते बरं का. कोणी मस्त आरामात गाणं म्हणत शिटी वाजवत चालवतो, कोणी मस्त फास्ट चालवतो, प्रत्येकाची एक ॲव्हरेज स्पीड असते. बट कधीतरी आयुष्यात असं घडलं असेलच, डेफिनेटली घडलं असेल की तुम्ही तुमच्या ॲव्हरेज स्पीडने सायकल चालवत आहात, ॲव्हरेज स्पीड, आणि मागून अचानक एक हवेचा झोका आला. त्या हवेच्या झोक्याला काहीतरी स्पीड असेल बरं का. अचानक हवेचा झोका आला तर तुमची जी ॲव्हरेज स्पीड जी होती ना सायकल चालवण्याची ती अचानक वाढली असेल आणि तुमची सायकल बुरकन समोर गेली असेल, जरा जास्त स्पीड झाली असेल. डेफिनेटली झालं असेल. किंवा असं पण कधी कधी झालं असेल की तुम्ही तुमच्या ॲव्हरेज स्पीडने सायकल चालवता आणि तो जो हवेचा झोका आहे तो समोरून आला अपोजिट डिरेक्शनने. राईट? तर तुमची ॲव्हरेज स्पीड जी होती त्याच ताकदीने जर जाण्याचा प्रयत्न कराल तर तुमची सायकल मागे घेतलं जाईल. मीन्स थोडीशी अडचण होईल तुम्हाला ती ॲव्हरेज स्पीड जनरेट करायला, असं डेफिनेटली असतं. तर मागून आलेला झोका दॅट इज डाऊनस्ट्रीम, समोरून आलेला झोका दॅट इज अपस्ट्रीम असं म्हणते. तर इथे ॲक्च्युली ही जी आकृती किंवा हे जे ॲनालिसिस करून दिलं आहे कशासाठी की अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम कसं होतं, कसं तयार होतं, ॲज वेल ॲज त्या डाऊनस्ट्रीम अँड अपस्ट्रीमपासून तुम्हाला स्टील वॉटरची स्पीड बोटची ॲज वेल ॲज स्ट्रीमची स्पीड तुम्हाला दोन्ही जनरेट करायची असते. तर चला याला आपण एखाद्या थोडंसं न्यूमेरिक भाषेमध्ये लिहूया की समजा स्पीड इन स्टील वॉटर, स्पीड इन स्टील वॉटर ही असेल x किलोमीटर पर जी आपण इथे घेतली त्या. आणि स्पीड ऑफ स्ट्रीम घेऊया, ही समजा 5 किलोमीटर पर. स्पीड ऑफ स्ट्रीम घेतली आहे 5 किलोमीटर. या दोन टर्मपासून तुम्हाला समोरचे दोन टर्म्स जनरेट करायचे असतात. दॅट इज डाऊनस्ट्रीमची स्पीड अँड अपस्ट्रीमची स्पीड जी इथे केली आहे बरं का. डाऊनस्ट्रीमची स्पीड मीन्स या दोन्ही ज्या स्पीड आहेत, स्पीड इन स्टील वॉटर ॲज वेल ॲज स्पीड ऑफ स्ट्रीम यांची ॲडिशन करणे आहे. मीन्स x प्लस y किलोमीटर पर आवर होईल डाऊनस्ट्रीमची स्पीड, जिथे ॲडिशन केली आपण 10+. अपस्ट्रीमची स्पीड जनरेट करायची आहे. इट मीन्स x मायनस y किलोमीटर पर किलोमीटर. तर अपस्ट्रीमची स्पीड करणे मीन्स 10 मायनस 2 आपण इथे केले. बट जसं या दोघांपासून हे दोन टर्म्स तयार केले आहेत, या दोन टर्मपासून तुम्हाला हे दोन टर्म्स तयार करायचे, स्पीड इन स्टील वॉटर अँड स्पीड ऑफ स्ट्रीम. या दोन टर्मपासून की हे जर दोन टर्म्स तुम्हाला दिले असतील, समजा x प्लस वाय काहीतरी तुमचं येईलच, 10 प्लस 2 जसं 12 आलं होतं, समजा हा येतो आहे की 1 किलोमीटर पर आवर.
आणि यांची ॲडिशन सबट्रॅक्शन येते समजा बी किलोमीटर पर. आता या दोन टर्मपासून क्वेश्चनमध्ये डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम दिलेली असेल, या दोन टर्मपासून स्टील वॉटरची स्पीड तुम्हाला जनरेट करणे आहे, ॲज वेल ॲज स्ट्रीमची स्पीड जनरेट करणे आहे, ॲज वेल ॲज स्ट्रीमची. तर तुम्हाला क्वेश्चनमध्ये डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम यांची स्पीड दिली आहे, दॅट इज ए किलोमीटर पर आवर अँड डी किलोमीटर पर. जर स्टील वॉटरची स्पीड जनरेट करणे आहे तर ए प्लस बी डिव्हिजन 2 करणे आहे, दॅट इज स्टील वॉटरची स्पीड जनरेट. जर स्ट्रीमची स्पीड जनरेट करायची आहे तर या दोघांची सबट्रॅक्शन ए मायनस बी डिव्हिजन 2. तर तुमची स्पीड जी जनरेट होईल ती स्ट्रीमची. एक तर क्वेश्चनमध्ये डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीम तुम्हाला स्पीड दिलेली असेल, त्यांच्यापासून या दोघांना जनरेट करणे, और क्वेश्चनमध्ये स्टील वॉटर और स्ट्रीमची स्पीड दिली असेल, या दोघांपासून अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम जनरेट करणे, दॅट्स ऑल. या कॉन्सेप्टच्या बाहेर एकही क्वेश्चन नाही आहे. तर याला आपल्याला व्हेरीफाय करता येतं. व्हेरीफाय जसं इथे आपण स्टील वॉटरची स्पीड घेतली होती 10 किलोमीटर पर, तर हा होता मी 10 किलोमीटर पर. स्ट्रीमची स्पीड घेतली होती 2 किलोमीटर पर, हा होता मी 2 किलोमीटर पर. तर तो x प्लस वाय मीन्स 10 प्लस 2, दॅट इज हा होऊन तुमचा 12 किलोमीटर पर. जी डाऊनस्ट्रीम आपली आली होती 12 किलोमीटर पर. राईट. अपस्ट्रीमची स्पीड मीन्स 10 मायनस 2, दॅट इज 8 किलोमीटर पर. अपस्ट्रीम 10 मायनस 2, दॅट इज 8 किलोमीटर पर. बट तुम्हाला बोललं आहे की या दोघांपासून स्टील वॉटर आणि स्ट्रीमची स्पीड काढणी आहे, तर ती काढूया. स्टील वॉटरची स्पीड जनरेट करणे मीन्स दोघांच्या पण ॲडिशनला, दोघांच्या म्हणजे कोण अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम यांच्या ॲडिशनला 2ने डिव्हिजन करणे. तर डाऊनस्ट्रीम आली आहे दॅट इज 12 अँड अपस्ट्रीम आली आहे दॅट इज 8. 12 प्लस 8 डिव्हिजन 2. तर 12 प्लस 8 दॅट इज 20. 20 डिव्हिजन 2 मीन्स 10 किलोमीटर पर आवर. ही स्टील वॉटरची स्पीड असायला पाहिजे, जी ऑलरेडी आपण घेतलेली होती. तर ही जनरेट झाली आहे तुमची स्टील वॉटरची स्पीड. स्ट्रीमची स्पीड जनरेट करणे मीन्स या दोघांची सबट्रॅक्शन, की डाऊनस्ट्रीम आहे दॅट इज 12 मायनस अपस्ट्रीम आहे 8 डिव्हिजन 2. 12 मायनस 8 दॅट इज 4. 4 डिव्हिजन 2 मीन्स 2 किलोमीटर पर आवर. ही असायला पाहिजे स्ट्रीमची स्पीड जी आपण इथे घेतली. या कॉन्सेप्टच्या बाहेर तुमचा एकही क्वेश्चन नाही आहे. मोठ्या स्ट्रीमचा बस खतम. राईट. की स्टील वॉटर आणि स्ट्रीमची स्पीड दिली असेल, त्याच्यापासून जनरेट करणे डाऊनस्ट्रीम अँड अपस्ट्रीम. राईट. क्वेश्चन तोच असेल, किंवा क्वेश्चनमध्ये दिला असेल डाऊनस्ट्रीम अँड अपस्ट्रीम, त्यांच्यापासून जनरेट करणे तुम्हाला स्टील वॉटरची स्पीड, दॅट्स ऑल. आणि बाकी तर आपला एक फंडा आहेच. हा फंडा आहेच ना, डिस्टन्स डिव्हिजन टाइम इंटू स्पीड. बस याला अप्लाय करून टाकूया. गुड आलेले दिन वैशाली, गुड मॉर्निंग. राईट. याच्या बाहेर तुम्हाला एकही क्वेश्चन पडणार नाही. जर हे समजलं असेल तरच क्वेश्चन सॉल्व करता येईल. जर याच्यात काही डाऊट असेल तर तुम्ही डाऊट क्लिअर करून घ्या. कारण हे जर येत नसेल तर मोठ्या स्ट्रीमचे क्वेश्चन्स येणार नाही. बस सर्वच्या सर्व याच्यानुसार सॉल्व करूया. चला, क्लिअर असेल तर मार्क करा, डाऊट असेल तर कुठे डाऊट आहे. यस, क्लिअर क्लिअर क्लिअर. यस यस. चला फटाफट फटाफट क्वेश्चन सॉल्व करू. काहीही ताण नाही मोठ्या स्ट्रीमला. यस यस यस. ऑल इज क्लिअर. चला मग क्वेश्चनमध्ये जाऊया आपण. एकदा फायनली विचारता येतं का, कुणाचा डाऊट आहे का? एनीबडी? नाही, सर्वांचं क्लिअर आहे. चल येऊया क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1 बघूया. काय होतं क्वेश्चन नंबर 1? जे जीवन आहे
ते लिहिणे आहे, लिहिलं नाही जरी चालतं तर डिरेक्टली तिथून डेटा आपल्याला पुट करता येईल, जसं आपण प्रॉब्लेम 1 ट्रेन्समध्ये केलं होतं. बट पहिले 1-2-3 क्वेश्चन जे आहेत तो डेटा लिहून देतो, तुम्हाला एक्सप्लेन करून देत आहे, आणि मग आपण डिरेक्टली तिथून डेटा उचलो आणि डिरेक्टली आन्सर्स होईल. क्वेश्चन नंबर 1. अ बोट कॅन ट्रॅव्हल 15 किलोमीटर डाऊनस्ट्रीम इन 18 मिनिट्स. बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय आहे की बोट कॅन ट्रॅव्हल 15 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम म्हणजे डाऊनस्ट्रीमची स्पीड मिळेल तुम्हाला. डाऊनस्ट्रीमची स्पीड किती ट्रॅव्हलिंग करतोय तो 15 किलोमीटर. 15 किलोमीटर आणि किती मिनिट्समध्ये 18 मिनिट्स. 18 मिनिट्स. आता पुन्हा एक लक्षात ठेवून घ्या की तुम्हाला जी स्पीड पाहिजे असते, तुम्हाला जी स्पीड पाहिजे असतं ती किलोमीटर पर आरमध्ये, बट हा मिनिटमध्ये दिलेला आहे. अँड मिनिट टू आर आपण शिकलेलं आहे मीन्स डिव्हिजन बाय 100. तर याला मी मिनिटला मी कन्वर्ट करतोय आरमध्ये, त्याला डिव्हिजन बाय 60 नॉट 100, राईट. डिव्हिजन बाय 60. तर हा जो 60 आहे तो याच्यासोबत मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. हे जर लिनियर इक्वेशन तुम्हाला येतच. 6 ने जर रिड्यूस केलं तर हा होत आहे 10, हा होत आहे 3 ने याला रिड्यूस केलं 5 into 10 मीन्स 50 किलोमीटर पर आवर ही मिळते तुम्हाला डाऊनस्ट्रीमची स्पीड, राईट ना. 50 किलोमीटर पर आवर. चला क्वेश्चनमध्ये काय, तर रेशो ऑफ द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर टू द स्पीड ऑफ द स्ट्रीम. म्हणजे स्टील वॉटर अँड स्ट्रीम यांचा रेशो दिलेला आहे, दॅट इज 4:1. 4:1, राईट. आपला एक्स आणि वाय जो आपण सुरुवातीला घेतला होता, जो 10 आणि 2 घेतला होता, त्याचा रेशो दिला आहे 4:1. बरं, हा स्टील वॉटर आणि स्ट्रीम यांच्या ॲडिशनपासून डाऊनस्ट्रीमच्या अर्थ, राईट ना. आत्ता जो कॉन्सेप्ट शिकवला त्याच्यानुसार तर यांच्या ॲडिशनपासून, तर टोटल जर मला याला डाऊनस्ट्रीम करायचं असेल तर 4 + 1 दॅट इज 5, 1 शेअर होईल डाऊनस्ट्रीमचा. ॲड टोटल आहे तर 50, तर या 50ला मी 5 ने डिव्हिजन करेल तर 1 शेअर होईल 10 किलोमीटर पर आवरचा, राईट ना. डाऊनस्ट्रीम मीन्स दोघांची ॲडिशन. जर 10 किलोमीटर पर आवर जर 1 शेअर होत असेल तर हा होईल 40 किलोमीटर पर आवर आणि हा होईल 10 किलोमीटर पर आवर, राईट ना. स्टील वॉटर आणि स्ट्रीमचा तुम्हाला आता टोटल किलोमीटर पर आवरमध्ये मिळाले, दॅट इज 40 and 10. क्वेश्चन काय विचारला आहे त्याला क्वेश्चनला फोकस करूया. 4:1. हाऊ मच टाइम विल द बोट टेक टू कवर 10 किलोमीटर अपस्ट्रीम. तुम्हाला काढायचं आहे अपस्ट्रीमला 10 किलोमीटर, तो किती मिनिट्स किंवा किती आवर्समध्ये तो ट्रॅव्हल करेल, दॅट इज. हा दिलेला आहे डिस्टन्स तुम्हाला, याला अपस्ट्रीमच्या स्पीडने डिव्हिजन करावी लागेल. अपस्ट्रीमची स्पीड, तर अपस्ट्रीमची स्पीड काढूया. अपस्ट्रीम मीन्स 10 - 2 जसा केला होता तो अपस्ट्रीम, तर इथे स्टील वॉटरची आहे 40 आणि हा आहे 10. तर अपस्ट्रीमची स्पीड मिळेल तुम्हाला 40 - 10 दॅट इज 30 किलोमीटर पर आवर. तर 30 किलोमीटर पर आवर आपण लिहून दिलं इथं 30 किलोमीटर पर आवर, राईट. आणि ऑप्शन जे दिलेले आहे ते मिनिट्समध्ये आहेत. ऑप्शन जर मिनिट्समध्ये आहेत तर आरला मिनिट्समध्ये कन्वर्ट करणे मीन्स इंटू 60 करेल तर हा मिनिट्समध्ये होईल, राईट. तिथे 32 जा 60, 10 2 जा 12, 20 मीन्स 20 मिनिट्स लागायला पाहिजे त्याला अपस्ट्रीमला 10 किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग करायला. यस, 20 मिनिट्स लागायला पाहिजे. आहे क्वेश्चन साधारणच आहे बरं का, फक्त रेशोमध्ये दिला त्या कारणाने थोडासा किचकट कॉम्प्लिकेटेड वाटू शकतो, पण आहे मात्र एकदम साधा सोपा क्वेश्चन आणि रेशो क्वेश्चन तुम्हाला येतं, खूपच व्यवस्थित येतं. तर शेअरिंग आपण करून देऊया. डाऊनस्ट्रीमची स्पीड मिळाली आहे 50, त्यांना डिस्ट्रीब्यूट केली आहे. तर स्टील वॉटरची स्पीड मिळाली आहे 40, स्ट्रीमची स्पीड मिळाली आहे 10, त्यानुसार अपस्ट्रीमची स्पीड तयार केली आपण 30 आणि 30च्या स्पीडने 10 किलोमीटर ट्रॅव्हलिंग करायला किती मिनिट्स लागतील त्यावरती क्वेश्चन आणि हे आहे त्याचं सोल्युशन. येस, विशाल 20. चला बाकीचे मार्क करत चला. तुमचे रिप्लाय तिथे दिसले की मला पण एक उत्साह येतो तुम्हाला पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन सांगायला. येस, क्लिअर आहे. व्हेरी गुड.
विचारत चला बरं का, डाऊट सांगायला. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड. Question number 2. Speed of a man in still water is 4 km per hour at the river running at 2 km per hour. Right? रिव्हरची स्पीड दिली आहे 2 किलोमीटर आणि स्पीड ऑफ मॅन ऑर स्पीड ऑफ वॉटर किंवा बोट असं पण म्हणता येईल 4 and 2. तर टोटल टाइम टेकन टू गो टू अ प्लेस अँड कम बॅक इन 4 hours. बघा स्टील वॉटरची स्पीड दिली आहे क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये. स्टील वॉटरची स्पीड that is 4 km per hour and speed दिली आहे that is 2 km per hour. तर इथून डाउनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम आपल्याला जनरेट करता येईल. राईट 4 + 2 that is 6 km per hour. 4 - 2 that is 2 km per hour. आता हे सर्व लिहून घेण्याची तर गरज नव्हती. ते क्वेश्चन बघूनच तुम्हाला समजायला पाहिजे की स्टील आणि स्टीमची स्पीड दिलेली आहे, तर त्याची ॲडिशन डाउनस्ट्रीम, सबट्रॅक्शन मीन्स अपस्ट्रीम हे मिळालं. आता क्वेश्चनमध्ये हे होतं आहे तो येणारे क्वेश्चन हा सापडला. तर टोटल टाईम टेकन टू गो टू प्लेस अँड कम बॅक इन 4 hours. बघा तो इथून इथपर्यंत जात आहे मीन्स डाउनस्ट्रीम ट्रॅव्हल करता इथून इथपर्यंत आणि इथून इथे वापस पण येतो आहे मीन्स अपस्ट्रीम ट्रॅव्हल करतो. आणि यांच्यापासून इथपर्यंतचे जे डिस्टन्स आहे किंवा इथून इथपर्यंत जे डिस्टन्स राहील ते तर कॉन्स्टंटच असेल. राईट ना. म्हणजे जर हा एक्स किलोमीटरचा असेल तर हा सुद्धा एक्स किलोमीटरचा असेल. मीन्स टोटल तो 4 hours त्याला लागत आहेत की डाउनस्ट्रीम जर एक्स किलोमीटर जर तो या स्पीडने जात असेल डिव्हिजन 6 आणि अपस्ट्रीम एक्स किलोमीटर तो अपस्ट्रीम मीन्स 2 km per hour जात असेल तर या दोघांना मिळून त्याला 4 hours कंप्लीट लागतात. सिंपल सॉल्विंग. राईट ना. जिथे 3 + 1 that is 4x डिव्हिजन 6 = 4. राईट ना. हा 6 तिकडे जाईल, 6 तिकडे जाईल दॅट इज इंटू 6 4 4 कॅन्सल आउट करा म्हणजे एक्स इक्वल टू होत आहे 6 किलोमीटर. 6 किलोमीटर मिळतं का बघा ऑप्शनमध्ये. ऑप्शन नंबर डी. राईट ना. इथे डिस्टन्स किती असायला पाहिजे दॅट इज 6 किलोमीटर. यस 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 यस. सिम्पलसा क्वेश्चन सिम्पलसा त्याचं एक्सप्लेनेशन्स. हे सर्व काही लिहिण्याची गरज नाही. हे सर्व तुम्हाला माइंडमध्ये क्वेश्चन बघितल्याबरोबरच स्पीड व्हायला पाहिजे. पण सुरुवातीचे क्वेश्चन आहेत दॅट्स वाय तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून लिहून देतो. चला 6 किलोमीटर 6 किलोमीटर. राईट ना. ऑप्शन नंबर डी. चला क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चनला घेऊया. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय होतं आहे की अ बोट टेक्स 25 hours फॉर ट्रॅव्हलिंग डाउनस्ट्रीम फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी अँड कमिंग बॅक टू पॉइंट सी मिडवे. ओप्स बिटवीन ए अँड बी. बरं प्रश्न समजून घ्या की हा ए आहे आणि हा बी. राईट. एक बोट 25 hours घेते. 25 hours कशाला लागतं तर 25 hours फॉर ट्रॅव्हलिंग डाउनस्ट्रीम फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी मीन्स ए टू पॉइंट बी इथून इथपर्यंत जाण्यासाठी आणि इथे संपलेली नाही बरं का त्याची ट्रॅव्हलिंग अँड कमिंग बॅक टू पॉइंट सी जो काय आहे मिडवे बिटवीन ए अँड बी. मिडवे इथे आणि इथून इथे यायला त्याला टोटल 25 hours लागतात असं बोलतो. क्वेश्चन समजून घ्या. ए पासून बी पर्यंत तो डाउनस्ट्रीम कम्प्लीट ट्रॅव्हलिंग करेल अँड अपस्ट्रीमची ट्रॅव्हलिंग तो फक्त अर्धीच करतोय अर्धाच. तर त्याला टोटल 25 hours लागतात असा तो बोलतो आहे. समजा ए पासून बी पर्यंत जे कम्प्लीट डिस्टन्स जर मी एक्स किलोमीटर दिली तर हा सी तर मिडवेला आहे. मिडवेला मीन्स बी टू सी यांचे डिस्टन्स मला x/2 किलोमीटर असं म्हणता येईल.
मिडवेला आहे दॅट्स. तर हे तर मिळालं तुम्हाला डिस्टन्स आपण अजून केलं. आता समोर क्वेश्चनमध्ये पुन्हा काय काय केलं आहे. इफ द वेलोसिटी ऑफ अ स्ट्रीम, वेलोसिटी मीन्स दॅट इज स्पीड ऑफ स्ट्रीम इज 5 किलोमीटर पर. स्ट्रीमची स्पीड दिली आहे तुम्हाला, दॅट इज 5 किलोमीटर पर and the speed of the boat is still water is 10 kilometer. Speed of the boat is still water means boat असं पण म्हणता येईल, काही हरकत नाही. तुम्हाला जे योग्य वाटतं ते लिहा, स्टील वॉटर लिहा किंवा बोट लिहा. दॅट इज 10 किलोमीटर पर. तर याच्यापासून मला डाऊनस्ट्रीम तयार करता येईल. डाऊनस्ट्रीम मीन्स 10 + 5 दॅट इज 15 किलोमीटर पर and upstream that is 5 किलोमीटर पर. राईट. आणि डाऊनस्ट्रीमला कंप्लीट x किलोमीटर आणि अपस्ट्रीमला x/2 किलोमीटर. हे कंप्लीट ट्रॅव्हलिंग करायला त्याला 25 इयर्स लागतात. दाखवून देऊया आपण डाऊनस्ट्रीम प्लस अपस्ट्रीम इक्वल टू 25. डाऊनस्ट्रीम आहे दॅट इज x किलोमीटर डिव्हिजन. डाऊनस्ट्रीमची स्पीड काय आहे तुमची, दॅट इज 50 प्लस अपस्ट्रीमची अर्धी स्पीड मीन्स x/2 आणि याला डिव्हिजन करून याचा स्पीड नाही दॅट इज 5 आणि टोटल 25 आवर्स लागतात. 25 आपण या क्वेश्चनचा आन्सर राईट. हा जो 5 आहे या 2 सोबत मल्टिप्लिकेशनमध्ये इट मीन्स x डिव्हिजन 50 प्लस x डिव्हिजन 10 इक्वल टू 25. दॅट इज 30 तयार करता येईल. दॅट इज 5x इक्वल टू 25. 30 किती जाईल राईट. 5 जा and 5 3 जा 15 means 150 किलोमीटर असं मिळतं का बघा. तर 150 किलोमीटर ऑप्शन नंबर ई हिअर इट इज. आहे तोच भाग जो मी तुम्हाला कॉन्सेप्टमध्ये शिकवलेला आहे, त्याच्या बाहेर नाही. येस श्वेता 150. येस प्रियंका दॅट इज 150. त्याच्या बाहेर नाही, फक्त x/2 किंवा काहीतरी विचित्र असेल अशा पद्धतीने तयार. येस रोहित निकिता इट्स 150 किलोमीटर राईट. चला क्लिअर करत चला, मार्क करत चला. डाऊट असेल तर डाऊट सुचारत चला. अगदी साधा सोपा टॉपिक असतो, मी तुम्हाला बोलून गेलेलो आहे, बट डील करता आला पाहिजे कॉन्सेप्टचा. येस 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 क्लिअर, ऑल इज क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. क्वेश्चन काय म्हणत आहे. अ बोट गोज 6 किलोमीटर अगेन्स्ट द करंट. बरं, शब्दाकडे पण लक्षात द्यायचे, वर्ड्स यूज केले जातात. अगेन्स्ट द करंट इट मीन्स अपस्ट्रीम. म्हणजे अगेन्स्ट द करंट मीन्स प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला दॅट इज अपस्ट्रीम. तर तो बोलत आहे अ बोट गोज 6 किलोमीटर अगेन्स्ट द करंट. क्वेश्चन नंबर 4. अगेन्स्ट द करंट मीन्स अपस्ट्रीमची स्पीड काढते राईट. अपस्ट्रीम 6 किलोमीटर अगेन्स्ट द करंट अपस्ट्रीम इन 2 hours. 6 किलोमीटर जर 2 hours जात असेल तर डिव्हिजन 2 मीन्स त्याची ॲव्हरेज स्पीड मिळतं 3 किलोमीटर पर आवर. अपस्ट्रीमची स्पीड मिळाली आहे दॅट इज 3 किलोमीटर पर. नेक्स्ट अँड गोज 8 किलोमीटर अलॉंग द करंट इन हाफ आवर. मीन्स अलॉंग द करंट मीन्स प्रवाहाच्या दिशेला इट मीन्स डाऊनस्ट्रीम. तर डाऊनस्ट्रीमची स्पीड मिळते डाऊनस्ट्रीम किती 8 किलोमीटर अलॉंग द करंट इन 30 मिनिट्स बोलत आहे. 30 मिनिट्स मीन्स हाफ ॲन आवर राईट. हाफ ॲन आवर. तर याला हाफने डिव्हिजन करूया. हा 2 जाईल इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये. इट मीन्स याची स्पीड मिळते तुम्हाला 16 किलोमीटर पर आवर. बेटा दोन्ही स्पीड मिळाल्या आहेत तुम्हाला. अपस्ट्रीम पण मिळाली आहे आणि डाऊनस्ट्रीम पण मिळाली आहे. आता समोर काय क्वेश्चन जनरेट करतो. 8 किलोमीटर अलॉंग द करंट. हाऊ लॉंग विल इट टेक टू गो 28.5 किलोमीटर इन स्टेशनरी वॉटर. स्टेशनरी वॉटर मीन्स स्टील वॉटरमध्ये त्याला 28.5 किलोमीटर ट्रॅव्हलिंग करणे आहे. तर तुम्हाला स्टील वॉटरची स्पीड काढावी लागेल. स्टील वॉटरची स्पीड अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम जर दिलेला असेल, अपस्ट्रीम
अँड डाऊनस्ट्रीम जर दिलेला असेल तर स्टील वॉटरची स्पीड काढणे मीन्स त्या दोघांचं ॲडिशन डिव्हिजन 2 हे थोड्या वेळापूर्वीच आपण कॉन्सेप्टमध्ये बघितलं आहे. तर या दोघांची अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम यांची ॲडिशन 3 + 16 डिव्हिजन 2 मीन्स 19/2 km/h. काय मिळेल तुम्हाला स्टील वॉटरची स्पीड दॅट इज 19/2. आणि स्टील वॉटरमध्ये किती कव्हर करणे आहे डिस्टन्स त्याला तर कव्हर करणे आहे 28.5 किलोमीटर. तर किती वेळ लागेल तो क्वेश्चन आहे. तर टाईम काढूया इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड 28.5 डिव्हिजन 19/2. यांच्यापासून जे काही प्रोड्यूस होईल इट मस्ट बी युअर आन्सर राईट ना. चला काढा काय मिळतं आन्सर. परत आता घेऊन आलेलो आहे मी तुम्हाला. आता फक्त कॅल्क्युलेशन करणे आहे. चला व्हॉट शुड बी द आन्सर. काय 3 years श्वेता. यस 3 years 2 वर जाईल दॅट इज मल्टिप्लिकेशन होईल 57 होतात ते 19 3 जा 57. यस 3 years व्हायला पाहिजे. यस 3 years. हां जाईल इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये 28 56 + 57 बाय 19 = 3 years लागायला पाहिजे राईट ना. यस चला बाकीचे पण मार्क करत चला. क्लिअर आहे की कुठे कन्फ्युजन आहे की काय डाऊट्स आहेत फटाफट. यस क्लिअर. यस प्रियंका क्लिअर. अंजली 3 years. यस बेटा अंजली 3 years. यस क्लिअर सर्वांचं क्लिअर आहेच. सोपा असाच टॉपिक असतो. फक्त आपल्याला हे जे वर्ड्स वापरतात ते वर्ड्सच थोडेसे कॉम्प्लिकेटेड असतात. कॉम्प्लिकेटेड बट ते वर्ड्स वारंवार तुम्ही डील करून बघाल तर ते वर्ड्ससुद्धा तुमच्यासोबत फॅमिलियर होऊन जातात. फॅमिलियर इट मीन्स की आला क्वेश्चन की धडकन आला उत्तर बस जास्त काही ताप नाही. यस चला क्वेश्चन नंबर 5 दिलो रे आहे. चला क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतात. अ मॅन कॅन रो 48 किलोमीटर अपस्ट्रीम and 56 किलोमीटर डाउनस्ट्रीम इन ट्रैवर्स. ओके अपस्ट्रीम का तो जातो 48 किलोमीटर अपस्ट्रीम एंड 56 किलोमीटर डाउनस्ट्रीम इन ट्रैवर्स. Also he can row 54 kilometer upstream and 70 kilometer downstream in 14 hours. Okay. What is the speed of the man in still water? बघा थोडंसं दिसायला किचकट आहे बरं का. बट आपण याला पण जनरेट करून घेऊया की समजा अपस्ट्रीमची स्पीड मी घेतो आहे x किलोमीटर. अपस्ट्रीमची स्पीड घेतो आहे. आधी काय दिलं आहे आधी डाऊनस्ट्रीम दिलं आहे तर आधी डाऊनस्ट्रीम काय डाऊनस्ट्रीम आधी बोलत आहे ना तो क्वेश्चनमध्ये मॅन त्या नाही अपस्ट्रीमच आधी बोलत आहे. अरे मास्टरचे डोळे कसे खराब झाले की काय. अपस्ट्रीम समजा अपस्ट्रीमची घेतो आहे मी x किलोमीटर पर आणि डाऊनस्ट्रीमची स्पीड घेत आहे मी दॅट इज y किलोमीटर. आता क्वेश्चनमध्ये बघा इथे तुमचा सायमल्टेनियस इक्वेशन तयार होईल बरं का की अपस्ट्रीमला एक कंडिशन ही दिली आहे की 48 किलोमीटर अपस्ट्रीम 48 किलोमीटर अपस्ट्रीमला तो या स्पीडने जात असेल डिव्हिजन x प्लस अँड 56 किलोमीटर डाऊनस्ट्रीम 56 किलोमीटर डाऊनस्ट्रीम तो या स्पीडने जात असेल वायचा तर त्याला टोटल 12 hours लागतात असा तो बोलत आहे. राईट ही पहिली कंडिशन. नेक्स्ट कंडिशनमध्ये पुन्हा तो बोलत आहे की ॲल्सो ही कॅन रो 54 किलोमीटर अपस्ट्रीम 54 किलोमीटर अपस्ट्रीम डिव्हिजन एक्स प्लस अँड 70 किलोमीटर डाऊनस्ट्रीम 70 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. तर डाऊनस्ट्रीमची स्पीड दॅट इज वाय इक्वल टू त्याला किती हर्स लागतात दॅट इज 40 minutes. And what is the speed of the man in still water? तुम्हाला स्टील वॉटरची स्पीड काढणे आहे तर स्टील वॉटरची स्पीड काढणे आहे मीन्स अपस्ट्रीम प्लस डाऊनस्ट्रीम डिव्हिजन 2 करावं लागेल राईट ना. अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीमची जी काही स्पीड मिळेल त्याला डिव्हिजन 2 केलं तर आपल्याला मिळेल स्टील वॉटर. आता हा तुमचा तयार होतो आहे सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन डील करणे पण शिकवलं होतं बरं का. 4 बाय अल्फा तर तुम्हाला x मिळेल
अल्फा बाय अल्फा इक्वल टू वाय मिळेल. बट इथे थोडंसं किचकटपणा होऊ शकतो. मिळेल तर उत्तर त्याचं नाही, पण बरं का. तर एक सिम्पलसा वे सांगतोय की याला कसा डील करा. तुम्हाला इतकं बघणे आहे, थोडंसं याचा कलर चेंज करून घेतो म्हणजे तुम्हाला समजवता येईल की या दोघांची ॲडिशन 12 आवर्स आली पाहिजे आणि या दोघांची ॲडिशन 14 असावी. बरं, इथे हे सुद्धा लक्षात घ्या की ट्रिक कसं वापरणे. ट्रिक की या एक्सची जी व्हॅल्यू असेल तीच व्हॅल्यू या एक्सची पण असायला पाहिजे, राईट. किंवा या वायची जी व्हॅल्यू असेल तीच व्हॅल्यू या वायची पण असायला पाहिजे. इट मीन्स की या वायची व्हॅल्यू जी काही पण येत असेल यांच्यापासून एक कम्प्लीट होल नंबर तयार होते बघा, 12 आणि 14. तर या वायची सारखीच असेल. मीन्स हा जो 70 दिसतोय, हा जो 70 आणि हा जो 56 दिसतोय, या दोन्ही संख्यांमध्ये भाग जाणारी ही वायची संख्या सारखी असायला पाहिजे. वायची संख्या सारखी असायला पाहिजे. आणि त्या वायची संख्या, समजा कोणती संख्या अशी दिसते की या दोघांमध्ये पण भाग जातो. तर बघा 14 मिळत आहे, राईट ना. 14 या 70 मध्ये पण भाग जात आहे, 14 या 56 मध्ये पण भाग जात आहे. तर या 14ची व्हॅल्यू समजा दोघांनी पण भाग जात आहे म्हणून या वायची व्हॅल्यू समजा मी 14 घेतली आणि 14 घेतली, कारण दोघांनी पण भाग घ्यायला पाहिजेच. डिव्हिजन वाय दोन्ही असते. तर 14ने जर 56ला डिव्हिजन केलं तर इज हा 4 तयार होईल, राईट. अँड 14ने 70ला डिव्हिजन केलं तर दॅट इज 14 5 हा तयार होतो 5, राईट. आता इथे 12 आणायचे आहेत, 12 आणायचे. या 4 मध्ये किती ॲड केले तर 12 येईल. तर 4 मध्ये मी 8 ॲड केले तर 12 येईल. तर इथून 8 तयार करण्यासाठी या एक्सची व्हॅल्यू काय असायला पाहिजे. तर एक्सची व्हॅल्यू समजा मी 6 घेतली, एक्सची व्हॅल्यू 6 घेतली, तर या एक्सची व्हॅल्यू पण मला 6 घ्यावी लागेल, राईट. तर 6ने याला डिव्हिजन केलं तर 6 8 जा 48 मीन्स 8 प्लस 4 दॅट इज 12 असं म्हणता येईल. या 6ने याला डिव्हिजन केलं तर 6 9 जा 54 अँड 9 प्लस 5 14 मिळतं का. माझे इक्वेशन सॅटिस्फाईड होतं का बघा. तर जर मी एक्सची व्हॅल्यू 6 घेतली अँड वायची व्हॅल्यू 14 घेतली, एक अज्यूम केलं. मी अज्यूम कसं केलं आहे, कारण इथे जी वायची व्हॅल्यू असेल तीच इथे पण असायला पाहिजे. इट मीन्स 70 अँड 56 या दोघांमध्ये पण त्या सारख्या संख्येने भाग जायला पाहिजे. ॲज वेल ॲज एक्सची व्हॅल्यू मीन्स 48 अँड 54 या दोघांमध्ये पण सारख्या संख्येने भाग जायला पाहिजे. तर याला सायमल्टेनियसली करता येईल, हरकत नाही, पण खूप लांब होईल कारण तो तर फ्रॅक्शनमध्ये दिलेला आहे, राईट. आपण तर शिकलेलो आहे शॉर्टकट, हरकत नाही, उत्तर तेच मिळेल, त्याच्याशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही. बट थोडंसं अज्यूम करूनही काढता येईल, राईट ना. येस क्लिअर आहे तुमच्या सर्वांचं. तर इथे मला क्लिअर होतं की एक्सची व्हॅल्यू 6 अँड वायची व्हॅल्यू 14. तर मी इथे लिहून घेत आहे एक्सची व्हॅल्यू 6 किलोमीटर पर आणि याची व्हॅल्यू 14 किलोमीटर पर. आणि मला काढायला सांगितलं आहे स्टील वॉटरची स्पीड. मीन्स या दोघांची ॲडिशन 6 प्लस 14 डिव्हिजन 2 इट मीन्स 10 किलोमीटर पर आवर असायला पाहिजे. ऑप्शनमध्ये चेक करा 10 किलोमीटर पर. यस ऑप्शन नंबर सेकंड. यस रोहित 10 किलोमीटर पर. थोडंसं अजून करूनही काढता येतं बरं का. नाही तर सायमल्टेनियसली डील करत तर येईलच उत्तर, हरकत नाहीच. पण सकाळची सायंकाळ होण्याची शक्यता आहे. दॅट्स वाय या वेळी करता येईल. येस चला क्लिअर आहे. येस तुम्हाला डाऊट असेल तर विचारता येईल बरं का. येस सर्व क्लिअर. आपण पूर्वीच्या कलरमध्ये येऊन जाऊया आपण, दॅट इज ब्लॅक. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. क्वेश्चन नंबर 6. अ बोट टेक्स 150 minutes लेस to travel 40 kilometers downstream than to travel the same distance upstream. बघा क्वेश्चन नंबर 6 की एक रिव्हर आहे तुमची, डाऊनस्ट्रीम हा जाईल आणि अपस्ट्रीम. तर अपस्ट्रीमला जास्त वेळ लागेल ना त्याला. अपस्ट्रीमला वेळ जास्त लागेल. अपस्ट्रीमला वेळ नेहमी जास्तच लागतो. आणि टोटल अपस्ट्रीम जी जाते त्याला 150 minutes जास्त लागत असतील, कारण डाऊनस्ट्रीमला 150 minutes कमी लागते.
आणि डिस्टन्स दिला दॅट इज 40 किलोमीटर, कॉन्स्टंट डिस्टन्स आहे, 40 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. समोर बोलत आहे द स्पीड ऑफ द स्ट्रीम इज 4 किलोमीटर पर आवर. स्पीड ऑफ द स्ट्रीम दिलेली आहे, स्ट्रीम दॅट इज 4 किलोमीटर पर आवर. आणि तुम्हाला काढायला काय सांगितलं आहे की डाऊन स्ट्रीमची स्पीड काढणे आहे. चल, स्टील वॉटरची स्पीड माहिती नाही तर स्टील वॉटरची स्पीड मी घेतो आहे x किलोमीटर पर, x किलोमीटर पर. आता इथे असं होत आहे की त्याला तो जर डाऊनस्ट्रीम जातो आहे तर त्याला 150 मिनिट कमी लागतात. कुणापेक्षा तर अपस्ट्रीमपेक्षा. मीन्स अपस्ट्रीमला जास्त वेळ लागतो आहे आणि ज्याला जास्त वेळ लागत असेल त्याच्यातून कमी लागणारा वेळ आपण मायनस करून घेऊया. हा 40 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, दॅट इज आपण आधी डाऊनस्ट्रीम लिहूया, दॅट इज 40. यांच्यापासून मला डाऊनस्ट्रीम तयार करायची आहे, दॅट इज स्टील आधी घ्यावी लागेल, स्टील दॅट इज x-4 होईल. आणि अपस्ट्रीम जर तयार करायची असेल तर 40 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, दॅट इज x+4 इक्वल टू या दोघांची सबट्रॅक्शन, कारण तितका डिफरन्स दाखवलेला आहे, या दोघांची सबट्रॅक्शन दॅट इज 150 मिनिट्स. 150 मिनिट्स. बट आपल्या स्पीड्स आहेत किलोमीटर पर आवरमध्ये, तर 150ला आपण आवर्समध्ये कम्प्लीट करूया. 150 मिनिट्स मीन्स 2.5 आवर्स असं लिहिता येईल. 2 hours means 120 minutes and 30 minutes means half is 2.5 hours. 2.5 hours असं दाखवता येईल. या दोघांचं डिफरन्स आहे, त्यात 2.5. आता या इक्वेशनला डील करणे आहे, बट या इक्वेशनला डील करताना जर आपण डिनॉमिनेटरचा आकार केला तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल, राईट ना. या एक्सने एक्सला मल्टिप्लिकेशन केलं तर एक्स स्क्वेअर तयार होईल, मग एक्सने 4ला तर 4x वगैरे समथिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. पण आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या मागे धावायचं नाही आहे. तर अशा क्वेश्चनमध्ये बेस्ट ऑप्शन इज दॅट की ऑप्शनल बेसवर याला सॉल्व्ह करा. ऑप्शनल बेसवर कसं, तर ऑप्शन नंबर 1 बघा, तरी 16 किलोमीटर. समजा मी इथे 16 ठेवलं, 16 ॲक्ची व्हॅल्यू, तर 16 - 4 हा होईल 12. या 12ने या 40ला रिड्यूस करता येईल का? नाही करता येणार, कारण तो डेसिमल पॉईंट 3333 और 6666 मध्ये जाईल तो, राईट ना. 12 3 द 4 रिमेनिंग मीन्स 12 3.3.3333 असा तयार होईल. तर इथे जर याची व्हॅल्यू 16 ठेवली एक्सची, तर 16 - 4 दॅट इज 12. तर 12ने रिड्यूस करता येणार नाही, तर ऑप्शन नंबर 1 याचा नोट करा. ठीक, चला सेकंड घेऊन बघू. सेकंड काय बोलत आहे? 12, राईट. हा 12 जर इथे ठेवला, तर 12 - 4 दॅट इज 8 अँड 12 + 4 दॅट इज 16. आता इथून रिड्यूस करता येईल बघा. 8 5 = 40 मायनस 16 2 = 32, 8 रिमेनिंग 0.5, तर 5 - 2.5 2.5 मिळतं का? क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरेट करण्यापेक्षा ऑप्शन बेस हा जास्त प्रेफरेबल आणि सोपा असतो. जर मी इथे एक्सची व्हॅल्यू जर 12 ठेवली, ऑप्शन नंबर सेकंड x = 12 जर ठेवला इथे एक्सची व्हॅल्यू, तर 12 - 4 दॅट इज 8ने रिड्यूस करता येतं 40ला, राईट. 12 + 4 दॅट इज 16ने पण याला रिड्यूस करता येईल डेसिमल पॉईंट 5 मध्ये. तर 8 5 = 40 अँड 16 2.5 ने डिव्हिजन होते 2.5, तर 5 - 2.5, तर हे 2.5 तयार होतं काय? तर होत आहे इट मीन्स एक्सची व्हॅल्यू असेल 12 किलोमीटर पर आवर. थोडंसं लॉजिकल वेने असं पण जायचं असतं ऑप्शनल बेसवर. ज्यावेळेस अशा पद्धतीचे इक्वेशन्स तयार होतात, ज्यावेळेस डिनॉमिनेटरमध्ये x - मध्ये काहीतरी संख्या आणि दुसऱ्या पण डिनॉमिनेटरमध्ये x - मध्ये, तर इथे जर याला या पद्धतीने डील कराल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. मग पुन्हा उत्तर तर मिळेल, बट लांबच होईल, राईट. तर ऑप्शनल बेसवर जा, दॅट इज द बेस्ट वे. चल, क्लिअर आहे का? मार्क समजले का? या दोघांची सबट्रॅक्शन 2.5 आली पाहिजे, दॅट इज द कंडिशन. इक्वेशन बॅलन्स करणे आहे बस. तर अशी कोणती संख्या त्या एक्सच्या ठिकाणी ठेवता येईल की इक्वेशन बॅलन्स करता येईल? तर
मला असं समजतं आहे की 12 ही संख्या जर ठेवली एक्सच्या ठिकाणी तर इक्वेशन बॅलन्स होते माझं. इट मीन्स एक्स इक्वल टू 12 असं म्हणता येईल. येस येस, चला क्लिअर. येस, एक मिनिट, क्वेश्चन अजून संपलेला नाही आहे. आपण एक्सची व्हॅल्यू काढली बरं का. एकच मिनिट, क्वेश्चन अजून संपलेला नाही आहे. क्वेश्चन अजून संपलेला नाही आहे. हां येस 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 श्वेता, क्वेश्चन अजून संपलेला नाही आहे. क्वेश्चन मी पूर्ण वाचलाच नाही ॲक्च्युली. क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे की डाऊन स्ट्रीम स्पीड किती. बरं, डाऊन स्ट्रीम किती, तर 12 + 4 दॅट इज डाऊन स्ट्रीम, राईट ना. डाऊन स्ट्रीम मीन्स या दोघांची ॲडिशन हा तर मिळाला आहे 12. 4 + 12 दॅट इज यांची ॲडिशन 4 + 12 दॅट इज 16 km/h. सॉरी या क्वेश्चन तो शेवटची लाईन वाचलेली नव्हती मी. एक्सची व्हॅल्यू तर काढून टाकली आपण बरं का. एक्सची व्हॅल्यू काढून टाकली आहे आपण, ही एक्सची व्हॅल्यू काढली आहे बरं का. बट डाऊन स्ट्रीमची स्पीड विचारली आहे. येस 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 होता, राईट राईट. डाऊन स्ट्रीम मी ते शेवटची राहून गेली होती, माझी स्किप झाली होती, मला वाटलं की तेच काढलं. पण एक्सची व्हॅल्यू तर 12 मिळते आपल्याला. तर डाऊन स्ट्रीम मीन्स स्ट्रीम प्लस स्टील वॉटर 4 + 10 दॅट इज 16 km/h ही डाऊन स्ट्रीमची स्पीड बरं का. आपण एक्सची व्हॅल्यू काढली होती दॅट इज 12. बट क्वेश्चनमध्ये शेवटी असं मेन्शन केलं होतं की डाऊन स्ट्रीमची स्पीड किती, दॅट इज 16 km/h. हां चला आता फायनली मार्क करा 16 km/h. येस 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 होता, थँक्यू. ती राहून गेली होती माझी वाचायचं लास्ट लाईन. ओके येस, चला नेक्स्ट क्वेश्चन बाकी. क्वेश्चन नंबर 7 मध्ये, क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय होत आहे. A man goes to a place 40 km distance and back in total in 18 hours. He finds that he can row 5 km with the stream in the same time as x km against the stream. ओके, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बरं का. वारंवार सुद्धा बँकिंगच्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे या कंडिशनवर क्वेश्चन. व्हॉट इज द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. स्पीड ऑफ द बोट काढायची आहे. सर a man goes to a place 40 km distance and back in total 80 hours. क्वेश्चन नंबर 7 बरोबर समजून घ्या की एक बोट डाऊनस्ट्रीमला जाते अँड अपस्ट्रीमला येते. टोटल 18 hours लागतात त्याला. टोटल 18 hours लागतात. आणि अ मॅन गोज 40 km डिस्टन्स, 40 किलोमीटरचा कॉन्स्टंट डिस्टन्स दिलेला आहे. हे कॉन्स्टंट डिस्टन्स आहे की जाऊन आहे. बट कंडिशन ही दिली आहे, ही फाइंड दॅट ही कॅन रो 5 km विथ द स्ट्रीम. विथ द स्ट्रीम, विथ द स्ट्रीम मीन्स प्रवाहाच्या दिशेने. इट मीन्स डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम की 5 km विथ द स्ट्रीम इन द सेम टाइम ॲज 4 km अगेन्स्ट द स्ट्रीम. मीन्स अपस्ट्रीमला 4 km. मीन्स याच्या म्हणणं असं आहे की डाऊनस्ट्रीमला 5 किलोमीटरचा प्रवास जितक्या वेळेत तो करतोय तितक्याच वेळेत, तितक्याच टाईममध्ये तो अपस्ट्रीमच्या 4 किलोमीटरचा ट्रॅव्हलिंग करतो. की समजा तो टायमिंग असेल, समजा तो टाईम असेल x किलोमीटर, सॉरी x टाईम असेल समजा x. तर डाऊनस्ट्रीमची स्पीड तुमची तयार होता येते की डाऊनस्ट्रीमचा 5 किलोमीटरचा डिस्टन्स, डाऊनस्ट्रीमचा 5 किलोमीटर डिस्टन्स तो x मध्ये कम्प्लीट करतो. तर डिव्हिजन x km/h असं म्हणता येईल. ॲड अपस्ट्रीमचं त्याच XR-मध्ये 4 किलोमीटरचं डिस्टन्स याच XR-मध्ये करतोय. तर 4/x km/h असं म्हणता येईल. दोघांची पण स्पीड आपण इथून कशी कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला की 5/x ही झाली आहे डाऊनस्ट्रीमची स्पीड अँड 4/x ही झाली आहे अपस्ट्रीमची स्पीड. आता 40 किलोमीटर जाणी आहे आणि 40 किलोमीटर वापस येणे आहे या स्पीडने. तर 40 किलोमीटर दाखवतो या 40 किलोमीटर जाता येतो डाऊनस्ट्रीमला मीन्स 5/x या स्पीडने आणि 40 किलोमीटर तो परत येतो आहे 4/x या स्पीडने. तर या दोघांची टोटल मिळून त्याला 18 hours लागतात असं क्वेश्चनमध्ये बोलत आहे. 40 किलोमीटर जात आहे, 40 किलोमीटर परत येत आहे, टोटल 18 hours त्याला लागत आहेत. तर डाऊनस्ट्रीमला जाणे आणि अपस्ट्रीमला परत येणे. डाऊनस्ट्रीमची स्पीड 5/x
आणि अपस्ट्रीमची स्पीड दॅट इज 4 पाईज. आणि क्वेश्चन काय फायनली विचारलं आहे, क्वेश्चन व्हॉट इज द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. लक्षात घ्या की या डाऊनस्ट्रीमची जी काही स्पीड आहे आणि अपस्ट्रीमची जी काही स्पीड मिळेल फायनली तर 5x आहे 4x. तर या दोघांची ॲडिशन करून डिव्हिजन 2 करून तर स्टील वॉटरची स्पीड मिळेल. बट यांची स्पीड मिळण्यासाठी एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल आधी. तर एक्सची व्हॅल्यू जी मिळेल ती आपण इथे फायनली पुट करून घेऊया. राईट. चला बघू. हा एक्स आहे इथे राईट ना. 5ने याला रिड्यूस केलं दॅट इज 8x. 4ने याला दॅट इज 10 मीन्स 8 + 10 दॅट इज 18x इक्वल टू 18 मीन्स एक्सची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 1. एक्सची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 1. तर इथे ठेवून घेऊया आपण. तर डाऊनस्ट्रीम होईल 5/1 मीन्स 5 km/h आणि 4/1 हा 4 km/h. आणि तुम्हाला स्टील वॉटरची स्पीड काढायला सांगितली आहे. तर 4 + 5 डिव्हिजन 2 इक्वल टू 4.5 km/h व्हायला पाहिजे. बघा तर ऑप्शनमध्ये मिळतं का. यस ऑप्शन नंबर 1. समजलं का क्वेश्चन. कंडिशन ही दिली आहे की डाऊनस्ट्रीमची 5 किलोमीटर जितक्या वेळेत तो ट्रॅव्हलिंग करतोय तितक्याच वेळेत अपस्ट्रीमचा 4 किलोमीटर जातोय. टायमिंग सारखा आहे एक्स आर दोघांना पण घेता येईल आपल्याला. तर ते डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीमची स्पीड मिळाली आहे त्याच्यानुसार आपण याला क्लिअर केलं आहे 4.5 km/h. क्लिअर. येस 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 सर्वांचं क्लिअर आहे. व्हेरी गुड. तुम्हाला काही डाऊट नाही. चला डाऊट नाही तर समोरचे 2-3 क्वेश्चन्स राहिलेले आहेत त्याला पण घेऊन घेऊया. एक ना फायनली विचारता डाऊट आहे का रे. नाही सर्व क्लिअर आहे सर. हो आहे. आम्हाला सर्व समजलेलं आहे. चला क्वेश्चन नंबर 8 वगैरे. इन अ स्ट्रीम running 2 km/h, a motorboat goes 6 km upstream and back again to the starting point in 2 hours. In a stream running, स्ट्रीमची स्पीड दिलेली आहे बरं का. क्वेश्चन नंबर 8 मध्ये स्ट्रीमची स्पीड दिली आहे दॅट इज 2 km/h. फाइंड द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. स्टील वॉटरची स्पीड माहिती नाही तो घेऊया आपण x km/h. आता कंडिशन ही बोलत आहे की अ मोटर बोट वॉज 6 km अपस्ट्रीम अँड बॅक अगेन टू द स्टार्टिंग पॉईंट इन 2 hours. अपस्ट्रीम 6 km अपस्ट्रीमला जाईल म्हणजे x - 2 राईट. अँड 6 km डाऊनस्ट्रीमला परत येईल म्हणजे x + 2. या दोघांचा मिळून त्याला 2 hours लागायला पाहिजे. दोघांना मिळून 2 hours. तर अगेन तोच फॅक्टर तयार झाला आहे की डिनॉमिनेटरमध्ये x प्लस आणि x मायनस काहीतरी आहे. याला जर तुम्ही डिनॉमिनेटर सारखा कराल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल तर क्वेश्चनचा आन्सर मिळणार नाही. मिळेल सॉरी क्वेश्चनचा आन्सर मिळेल पण खूप जास्त वेळ लागेल. त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन न जाता आपण ऑप्शन बेस्टवर जाऊन बघूया. म्हणजे आपल्याला काढणे स्टील वॉटरची स्पीड म्हणजे एक्सची स्पीड. तर एक्सची व्हॅल्यू आपण अजून करूया इथे ऑप्शननुसार. हा जर 9 ठेवला तर 9 - 2 7 होईल. 7ने 6 डिव्हिजन करता येणार नाही. तर कम्प्लीट होल नंबर 2 आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही. तर ऑप्शन नंबर 1 कॅन्सल आउट आहे. हा जर 12 ठेवला तर 12 - 2 दॅट इज 10 म्हणता येईल बरं का. आणि 12 + 2 दॅट इज 14. बट या 10ने याला केला तर हा 0.6 होतोय प्लस 14ने याला केला तर 0.4 आणि समथिंग. तर हा +2 तर मिळणार नाहीच. सेकंड ऑप्शन जरी ठेवला तर याला पण कॅन्सल आउट करा. राईट. थर्ड ऑप्शन काय होतं आहे दॅट इज 8 km/h. 8 जर ठेवला तर 8 - 2 दॅट इज 6. 6/6 मीन्स 1 प्लस 8 + 2 दॅट इज 10 मीन्स 0.6. मिळतो का 2? नाही मिळत. दॅट्स वाय थर्ड नंबर पण कॅन्सल आउट करा. चला नेक्स्ट लाईन. फायनली 4. एक तर हा असेल किंवा नन असेल. हा जर 10 ठेवला इथे 10 जर इथे एक्सची व्हॅल्यू जर मी 10 ठेवली तर 10 - 2 दॅट इज 8 आणि 10 + 2 दॅट इज 12. मिळेल का 2? नाही मिळत.
0.75 असा काहीतरी मिळेल प्लस 0.52 मिळतो का? नाही मिळत. मी चारही ऑप्शन तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही. चारही ऑप्शनमध्ये टॅलीच होत नाही. दॅट्स वाय तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे. क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे. दॅट इज नन ऑफ दीज. ताण करून घ्यायचा नाहीच बिलकुल. ऑप्शन वेस्टवर डील करणे आहे. नाही होत ना तर नन ऑफ. चला एनीबडी, चला मार्क करा. क्लिअर आहे का? नाही होत ना. चारही ऑप्शन ठेवले तरी उत्तर दोन तयारच होत नाही ना. होणारच नाही. काढून बघा. चला तुम्ही याला क्वाड्रॅटिक नुसार डील करा. येणार. येस क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे. चला मार्क करा. चला पटकन समोरचं दोन क्वेश्चन घेणे ज्यांनी मार्क केलेलं नाही आहे. चला नन ऑफ दीज असं होईल त्या क्वेश्चनचं आन्सर. क्वेश्चन नंबर 9 वर या. इट टेक्स 5 times as long to row a distance against the stream as to row the same distance. ओके, क्वेश्चन नंबर 9 समजून घ्या. थोडासा लॉजिकली आहे की तुमची रिव्हर आहे. ॲज अजून करा की रिव्हर आहे. रिव्हर अशी अशी काही असतं पण आपण अशी ठीक काय बोलत आहे की it takes 5 times as long as to row a distance against the stream as to row the stream. Means याला जर x hours लागत असतील तर याला 5x hours लागतील असं तो बोलतोय. मीन्स याला कन्सिडर करता येईल की x न लिहिता की याला जर 1 hour लागत असेल तर 1:5 असं पण म्हणता येईल आपल्याला. राईट ना. सिम्पली 1:5 घेऊया आपण. एक्स घेण्याची गरजच नाही. एक्स घेण्याची गरज नाही की डाऊन स्ट्रीम जर 1 hourमध्ये तो ट्रॅव्हल करत असेल तर अपस्ट्रीम 5 times लागतं. त्याचा 5 times लागतं मीन्स 5 hours लागतं. राईट. चल क्वेश्चनमध्ये काय विचारलं की कॉम्प्लिकेटेडच विचारलं आहे. व्हॉट इज द रेट ऑफ द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. चला करून घेऊया. समजा स्टील वॉटरची स्पीड असेल x km/h and स्ट्रीमची स्पीड असेल y km/h. राईट. डिस्टन्स सारखं आहेच. डिस्टन्स सारखं आहेच ना. तर ही स्पीड आहे. स्पीड तर ही जाते अपस्ट्रीम आणि ही जाते डाऊनस्ट्रीम. तर अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम पण तयार करू. चला डाऊनस्ट्रीम तयार करूया. डाऊनस्ट्रीम काय होईल तुमची? दॅट इज x + y km/h आणि अपस्ट्रीम तयार होईल तुमची दॅट इज x - y km/h. डिस्टन्स कॉन्स्टंट आहे तर डाऊनस्ट्रीम 1 hourमध्ये जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल करेल तेच अपस्ट्रीम 5 hours करेल. मीन्स x + y डाऊनस्ट्रीम into 1 and x minus y into upstream 5 equal to distance constant असेल. राईट ना. डिस्टन्स सेम आहेच. ही मिळाली डाऊनस्ट्रीमची स्पीड इंटू टाइम इक्वल टू डिस्टन्स. स्पीड इंटू टाइम इक्वल टू डिस्टन्स. दोघांचं पण डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. दॅट्स वाय सारखा येईल. तर इथे काय जनरेट होतं? 1 ने मल्टिप्लिकेशन केलं तर x + y इक्वल टू हा 5x मायनस 5y. या 5yला इकडे yकडे या 5y + y दॅट इज 6y इक्वल टू हा x तिकडे जाईल 5x - x दॅट इज 4x. आपल्याला कोणाचा रेशो कोणासोबत काढता? स्टील वॉटर टू स्ट्रीम म्हणजे एक्सच्या वाय सोबत वायला इकडे कन्वर्ट करा. 6/4 इक्वल टू x/y. रिड्यूस करा दॅट इज 3:2 आएगा बघा ऑप्शनमध्ये. 3:2. 3 ऑप्शन नंबर डी. दॅट इज 3:2. यस श्वेता, इट्स ऑप्शन नंबर डी. Yes, option number D. Distance is constant. That's why time into speed equal to time into speed. But the speed असायला पाहिजे downstream and upstream ची. Yes. Everything is clear. Very good. Doubt नाही कुणाचाच. शबाश.
चला फायनली लास्ट क्वेश्चन राहिलेला आहे, क्वेश्चन नंबर 10. चला याला पण आता इतकं सर्व काही केलंच आहे तर याला पण डील करूनच घेऊया. अ बोट रनिंग डाउनस्ट्रीम covers a distance of 32 kilometer in 4 hours. Downstream 32 kilometer in 4 hours. त्याची स्पीड असायला पाहिजे 8 किलोमीटर पर आवर. मिळाली डाउनस्ट्रीमची स्पीड. And for covering the same distance upstream, it takes 8 hours. Upstream 32 by 8 means 4 किलोमीटर पर आवर ही भेटते याची स्पीड. ही पण जनरेट झाली. क्वेश्चन काय विचारला आहे, व्हॉट इज द स्पीड ऑफ द स्ट्रीम. चला काढायचं स्पीड ऑफ द स्ट्रीम काय असेल. व्हॉट इज द स्पीड ऑफ द स्ट्रीम. लेट्स सॉल्व. स्पीड ऑफ द स्ट्रीम काय असेल. चला एनीबडी. विपश्यना 2 किलोमीटर. श्वेता 6. ना श्वेता. विपश्यना 2 किलोमीटर. श्वेता इज स्पीड ऑफ द स्ट्रीम काढणे. स्ट्रीम नॉट तू स्टील वॉटरची स्पीड काढलेली आहे. यस 2 किलोमीटर. रोहित, उषा, यस निकिता, प्रेरणा, यस वैशाली, प्रियंका. इट्स 2 किलोमीटर पर. स्पीड इन स्टील वॉटर काढायची असेल तर या दोघांची ॲडिशन. स्पीड ऑफ स्ट्रीम काढणे आहे. स्पीड ऑफ स्ट्रीम इट मीन्स या दोघांची सबट्रॅक्शन. 8 - 4 डिव्हिजन 2 किलोमीटर पर आवर. श्वेता बी करेक्ट. चला क्लिअर आहे का फायनली. यस श्वेता 2 किलोमीटर पर आवर. बरं का सिली मिस्टेक्स करू नका. फुकटाचा मार्क असतो. स्ट्रीम विचारली तर स्ट्रीमला काढा. स्टील वॉटरची विचारली असेल तर स्टील वॉटरला काढा. राईट ना. यस. काय कुठे अडचण आली आहे. कुठेच अडचण नाही. बरोबर विद्यार्थ्यांना हा खूप कॉम्प्लिकेटेड टॉपिक वाटतो बट असतो मात्र खूप सोपा. डिपेंड करतं की कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असतील तर झाला तो सोपा. बस आज तर केलं आपण याला सोपा. झाला का रे सोपा. झाला का तुमच्यासाठी. चला मार्क करा तर खरंच सोपा आहे का की किचकट आहे कॉम्प्लिकेटेड आहे. यस सोपा झाला बोलतोय प्रमोद. खुश. व्हेरी गुड. बट रिपीट करून घ्या याला पुन्हा. सोडून तर दिलेले आहे न बघता करूया. राईट. चला मग इथे आपण स्टॉप करूया लेक्चर आणि नेक्स्ट लेक्चरला पुन्हा भेटूया. पुन्हा काहीतरी खेळ गमतीचे गोल करूया. काहीतरी सॉल्व करूया. राईट. ओके. आय होप की तुमच्या सर्वांना एकदम क्लिअर झाला असेल हा टॉपिक. तुमच्याकडे काही बुक्स किंवा प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स असतील रेफर करा क्वेश्चन. जो सुरुवातीला कॉन्सेप्ट ड्रॉ करून दिला होता त्या कॉन्सेप्टच्या बाहेर एकही क्वेश्चन नाही तुमच्या बोर्ड अँड स्ट्रीमच्या. दॅट्स ऑल. त्या कॉन्सेप्टमध्येच असेल क्वेश्चन. एकही क्वेश्चन. आता फक्त आपण 10 क्वेश्चन घेतले. कॉन्सेप्टच्या बाहेर गेलेलो नाही आहे. जाण्याची गरजच नाही. राईट. चलो दे. सी यू टुमॉरो अगेन. टिल देन टेक द प्रॉपर केअर ऑफ युअर सेल्फ. ओके. चला थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू.